कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख। तैसे ते घनदाट उगवले एक वाट, जैसे उसळले कालकूट धरी कवण। ना तरी वडवा नल साधुकला, प्रलय वाते पोखला। सागर शोषूनी उदवला अंबरासी। तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी। हरिओम हरिओम हरिओम। साधक बंधू भगिनींनो, मागच्या महिन्यात आपण गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पूर्वार्ध पाहिला। आज आपण गीतेच्या पहिल्या अध्यायाचा उत्तरार्ध पाहतो आहोत। म्हणजे अध्याय पहिलाच आहे, पण त्याचा उत्तरार्ध आहे। आपण सुरुवातीला राष्ट्रकल्याण प्रार्थना करूयात। सगळ्यांनी शांत बसा, माझ्या मागोमाग म्हणा, हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धी झाली पाहिजे। या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत। मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ति कल्याणमस्तु। हरि ओम। आपण यानंतर ज्या ज्या प्रसंगाला अनुरूप होईल त्याप्रमाणे काही वेळेला गीतास्तुती, काही वेळेला ज्ञानेश्वर माऊलींची स्तुती, तर कधी कृष्णस्तुती ऐकणार आहोत। काही वेळेला आपण गीतेतले संबंधित श्लोक आणि मनशक्तीने सुचवलेल्या ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या यासुद्धा ऐकणार आहोत। मनशक्तीचा गीता साम्यविज्ञान खंड 1 याच्यामध्ये स्वामीजींनी अगदी सुरुवातीच्या 35 श्लोकांवर फार सविस्तर भाष्य केलेलं आहे। अनेक गीतावर्गांनी आणि साधकांनी हा पुनर्मुद्रित केलेला खंड घेतलेला आहे। त्याच्यामध्ये वाचन, चिंतन, मनन यासाठी अनेक मुद्दे दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यासुद्धा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत। पहिल्या खंडानंतर साम्यविज्ञानचे उपखंड स्वामीजींनी प्रकाशित केले। त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीच्या ओव्या या गीता श्लोकाला जोडून दिलेल्या आहेत। जे आत्ताचा हा सविस्तर वर्ग ऐकल्यानंतर दर आठवड्याला आपापल्या ठिकाणी वर्ग घेत असतील त्यांनी त्याप्रमाणे श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याला जोडून अवश्य म्हणाव्यात।
आता आपण नेहमीप्रमाणे थोडं आत्मपरीक्षण करण्यासाठीचं नाडी परीक्षण करणार आहोत, म्हणजेच नाडी प्रयोग करणार आहोत. गेल्या वेळेला आपण नाडी प्रयोग केलेला आपल्याला आठवत असेल, तसाच नाडी प्रयोग आपण पुन्हा एकदा करणार आहोत. सगळ्यांनी ताठ बसा. नाडीगतीची नोंद घेण्यासाठी आपापल्या मनगटावर याप्रमाणे बोटं ठेवा. ठस 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 अशी जाणीव आपल्याला निर्माण होईल बोटांना. मी 3 म्हटल्यानंतर मोजायला सुरुवात करा. अर्ध्या मिनिटाची नाडीगती येणार आहे, ती नंतर आपण दुप्पट करून लिहून ठेवा. शांत. या मनाच्या पार्श्वभूमीवर आपण नाडीगती मोजणार आहोत. 1 2 3. थांबा. अर्ध्या मिनिटाची नाडी होती, दुप्पट करून लक्षात ठेवा. आपण याप्रमाणे नाडी प्रयोग घेतलेला आहे. काही वर्गांनी दर आठवड्याचे त्यांचे नाडी प्रयोगाचे डिटेल्स लोणायला पाठवायला सुरुवात केलेली आहे. आपण एक करणार आहोत. आपले जे ठिकठिकाणी असलेले स्थानिक केंद्र आहेत, त्या प्रत्येक केंद्रामध्ये गीता वर्ग चालेल असं गृहीत धरून त्यांना एक क्रमांक देणार आहोत. म्हणजे मग आपल्याला रेकॉर्ड ठेवण्यासाठी ते पुढे सोपं पडेल. तसंच जे स्थानिक केंद्रांशिवाय अन्यत्र वर्ग घेतील त्यांनासुद्धा एक एक क्रमांक देणार आहोत. तो विशिष्ट क्रमांक त्यांनी नोंद केला की मग आपल्याला फायलिंग करणं सोपं पडेल. ही प्राथमिक माहिती सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि आता आपण पुढे जाऊयात. बंधू भगिनींनो, आपण पूर्वार्धात पाहिलं गीतेचं सार काय आहे. गीतेचं सार आहे त्याग. रामकृष्ण परमहंसांना एका शिष्याने प्रश्न विचारला होता की आम्हाला संस्कृतमधली गीता काही समजत नाही, आम्हाला जरा सोपं करून सांगा. त्यांनी अगदी सोपं करून सांगितलं. ते म्हणाले, गीता हा शब्द उलटा काय होईल, उलटा म्हणून दाखवा. शिष्याने म्हटला तागी. ते म्हणाले तेच गीतेचं सार आहे. म्हणजे काय हो? बंगाली भाषेत तागी याचा अर्थ आहे त्याग. आणि गीतेने सगळ्या आपल्या मनातल्या अयोग्य विचारांचा त्याग करायला सांगितलेला आहे. षड्विकारांचा अतिरेक जो असेल त्याचा त्याग करायला सांगितलेला आहे. क्रोधाचा त्याग असेल, बाकीच्या विकारांचा त्याग असेल. एक या निमित्ताने शीद फडणीस अतिशय मोठे चित्रकार, व्यंगचित्रकार, स्वामीजींनी त्यांना फार सुंदर संकल्पना सांगितल्या होत्या आणि त्याच्यावर त्यांनी उत्तम चित्र तयार केलेली आहेत. असंच एक चित्र आपल्या माइंड जिमच्या भव्य अशा भिंतीवर साकारलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे, आपल्या क्रोधाचे बाण अंतिमतः आपल्यालाच त्रासदायक ठरतात, क्रोध कमी करायला शिका. आणि त्याला चित्र दिलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर चित्र दाखवलं जाईल. एक शिकारी एका पक्षाला बाण मारतोय, एका मागून एक बाण मारतोय. पक्षी सगळे बाण चुकवून निघून गेला आहे आणि ते सगळे बाण बुमरँगसारखे पुन्हा त्याच शिकारायला लागत आहेत. म्हणजे काय? क्रोधामुळे इतरांचं नुकसान होईल की नाही सोडून द्या, आपलं नुकसान होतं. म्हणून स्वामीजींनी सुचवलेलं आहे की
संपूर्ण क्रोध, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया याचा त्याग करणं आपल्या मानवी जीवनात अवघड आहे. आपण सामान्य माणसं होतो. शक्य आहे का सगळ्याचा त्याग करणं? नाही. मग काय करा? किमान 1/16. 16 वेळा राग येत असेल, 1 वेळा राग कमी करा. असं प्रत्येक विकाराच्या बाबतीत आपण करायचं आहे. हाच त्यागाचा अर्थ आपल्या जीवनाला आपण जोडणार आहोत. हा जो पहिला अध्याय आहे, मागे आपण पाहिलं, पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे मोह निर्माण होतात. मोहमाया वाईटच नाही का, पण ते संपूर्णपणे त्यागता तर येत नाही. मग ही जी मोहाची दुनिया आहे त्याच्यापासून स्वतःला थोडंसं सावरायचं. हे सावरायचं कसं आणि जीवन सुखी कसं करायचं हे आपल्याला गीता शिकवते. ते शिकण्यासाठी आधी आपल्या मनाची तयारी करायची. ही मनाची तयारी करायला शिकवणारा हा पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे द्वंद्व निर्माण झाले. त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आपलेच नातेवाईक समोर आहेत, मग त्यांना मारून मला राज्य मिळेल, त्याने मी सुखी होणार आहे का, हा त्याला प्रश्न पडला होता. त्यामुळे त्याच्या मनात अनेक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला. मग असा संभ्रम तुमच्या आमच्या मनात अनेक वेळा निर्माण होतो. एखादा व्यवहार करताना, एखादा व्यवसाय सुरू करताना, कुटुंबातल्या एखाद्या प्रश्नाबद्दल अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण होतात. तारुण्याच्या काळात असेच अनेक संभ्रम असतात. ही नोकरी करू का ती धरू, नोकरी मिळत नसेल तर व्यवसाय करू का, विवाहाबद्दलचे प्रश्न, संसार सुरू झाल्यानंतरचे प्रश्न, असे अनेक प्रश्न असतात. अशा वेळेला मन स्थिर करण्यासाठी मन आधी योग्य तऱ्हेने त्यासाठी तयार करावं लागतं. ती तयारी या अध्यायाच्या निमित्ताने तुम्ही आणि आम्ही करायची. लक्षात आलं आहे? चला पुढे जाऊयात. आपल्या अभ्यासाचा उद्देश आहे आपल्या मनातल्या आसुरी वृत्तीला लगाम घालणं. आपल्या मनात अनेक प्रकारचे वाईट विचार येतात. जणू काही कौरव आपल्या मनात वसलेले आहेत. कौरव म्हणजे तामसी वृत्तीचे प्रतीक आहे, तामसी आणि राजसी. आणि तिथून आपल्याला वळायचं आहे कुठे? पांडव वृत्तीकडे. पंडू म्हणजे प्रज्ञा, म्हणजेच काय? चांगल्या वृत्तीकडे आपल्याला वळायचं आहे. सात्विक आणि राजस ह्या वृत्तीकडे आपल्याला वळायचं आहे. मग त्यासाठी जणू काही आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये एक द्वंद्व चालू असतं. त्या द्वंद्वाला तत्त्वज्ञानाच्या आधारे आपण योग्य मार्गाने सुरळीतपणे पुढे न्यायचं आहे, सोडवायचं आहे ते द्वंद्व. चला पुढे जाऊयात. मागच्या महिन्यात आपण पाहिलं 1 ते 27 श्लोक पहिल्या अध्यायातले, की ज्याच्यामध्ये धृतराष्ट्राने संजयाला विचारलेलं आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजया, या धर्मक्षेत्रामध्ये, या कुरुक्षेत्रामध्ये माझे आणि पांडूची मुलं जमलेली आहेत. काय बरं घडलं त्यावेळेला? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, प्रत्येक श्लोक आपल्याला अभ्यास करायला शिकवतो. मागच्या वेळेला मी तुम्हाला संदर्भ दिले. अगदी पहिल्या वेळेला प्रास्ताविकात तुमच्यासमोर प्रश्न निर्माण केला की ही गीता भगवान कृष्णांनी पहिल्याच दिवशी सांगितली युद्धाच्या, हे मान्य आहे, पण धृतराष्ट्राने कितव्या दिवशी ऐकली? 10व्या दिवशी. आठवतं आहे ना मागचा संदर्भ? आता एक या निमित्ताने लक्षात घ्या. मी गीता प्रेस गोरखपूरच्या
पुस्तकाचा संदर्भ दिला होता तुम्हाला. पण तुम्हाला माहिती आहे का, हा संदर्भ स्वामीजींनी सुद्धा दिलेला आहे. आश्चर्य वाटतं. हा घ्या पुरावा. हा पुरावा कोठे पुरावा? बघा, गीता साम्य विज्ञान खंड 1 याच्यामध्ये पान क्रमांक 655 तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. तुमच्याकडे खंड त्यात पहा. त्यात 655 या पानावर स्वामीजींनी म्हटलेलं आहे, वास्तविक भीष्म पडल्याची हकीकत धृतराष्ट्राला संजयाने सांगितली आणि नंतर धृतराष्ट्राने युद्धाची सर्व हकीकत सांग म्हणून संजयाला आज्ञा केली. यावर नंतर संजयाने हकीकत सांगण्यास सुरुवात केली. ही हकीकत व्यासाने आपल्या शिष्यास आणि त्या शिष्यांपैकी वैशंपायनाने जन्मयजास आणि नंतर सौतीने शौनकास सांगितली. ही हकीकत भीष्माच्या पतन काळात आली असल्याने महाभारताच्या 25 ते 42 या अध्यायात गीता समाविष्ट झाली आहे. लक्षात आलं? आता असे अनेक संदर्भ आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणून पंचसूत्री आपले ज्येष्ठ जीवनदानी साधक फापाळे सर यांनी त्याला सुरुवात केली. नंतर अनेक साधकांनी ते सांगायला सुरुवात केली. म्हणजे काय, पंचसूत्रीतला एक महत्त्वाचा भाग आहे, रोज एक तरी मनशक्तीचं पान वाचायचं. आठवतं आहे? जशा प्रार्थना करायच्या आहेत तसं रोज एक पान वाचायचं आहे. मित्रांनो, तुम्ही हे पान वाचायला सुरुवात करा, तुमच्या ज्ञानामध्ये नक्की भर पडेल. आज अजून काही संदर्भ मी तुम्हाला देणार आहे, प्रसंगोपात देईन, ते पहा. तेव्हा आपण पाहिलं 1 ते 27 या श्लोकांमध्ये धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला, माहिती विचारली. संजयाने त्यानंतरच्या श्लोकांमध्ये सैन्याचं वर्णन केलं. त्यानंतर दुर्योधन आला आणि दुर्योधनाने आपल्या सैन्याचं आणि पांडवांच्या सैन्याचं वर्णन केलं. हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगत होता कॉमेंट्रीच्या रूपाने. त्यानंतर शंखध्वनी झाले, वाद्यांचे मोठमोठे कर्कश असे ध्वनी संकेत निर्माण झाले. ते आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे. तुतारीवाल्याची गोष्ट आठवते का? राजाने तुतारीवाल्यालाच शिक्षा दिली होती, कारण रणभेरी दुदुंबी ह्या ज्यावेळेला झडतात त्यावेळेला अंगात त्वेष निर्माण होतो, जोश निर्माण होतो आणि त्यामुळे सैन्य लढायला तयार होतं. ते आपण सगळं पाहिलं. त्यानंतर अर्जुन कृष्णाला म्हणाला की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. त्याने सगळं आजूबाजूचं सैन्य पाहिलं आणि त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. काय, माझे सगळे आप्तस्वकीय, माझे गुरुजन आहे, पितामह आहेत, भावंड आहेत, अनेक नातेवाईक आहेत, हे सगळे समोर आहेत, त्यांना मी मारायचं, त्यांच्याशी लढाई करून त्यांना विद्ध करायचं, जखमी करायचं, त्यांना मृत्यू त्यांचा जवळ आणायचा, हे मी करू का? हे त्याच्या मनामध्ये निर्माण झालं. ही जी अर्जुनाची मानसस्थिती आहे, ही मानसस्थिती पहिल्या खंडामध्ये स्वामीजींनी सुंदर वर्णन केलेली आहे आणि त्याचा संदर्भ आजच्या मानसशास्त्राशी आहे. कसा तो लक्षात घ्या. ज्यावेळेला मनामध्ये एखादी चिंता निर्माण होते, एखादं भय निर्माण होतं, एखादी शंका निर्माण होते आणि ती शंका आपल्या मनामध्ये सतत घोळत राहते, त्यावेळेला आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे आघात निर्माण होतात. त्याच्यामुळे मन तर चिंतित होतंच, पण शरीराची स्थिती जी आहे, ही शरीराची स्थितीसुद्धा
फार विचित्र होते. कशी होते तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं ऐकल्यामुळे अर्जुनाच्या शरीरामध्ये एक प्रकारची थरथर निर्माण झाली, जिभेला कोरड पडली, अंगामध्ये घाम निर्माण व्हायला लागला, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, गलित गात्र झाला जणू काही तो, म्हणजेच अंगातलं त्राण गळून पडलं. आजही असं होतं. सध्या मनाचे आजार सगळीकडे वाढत चाललेत. कोरोनानंतरच्या काळामध्ये मनामधली चिंता, भीती, नोकरी आपली राहील किंवा नाही यांच्याबद्दल असलेली धास्ती, किंवा चटकन नोकरी मिळेल किंवा नाही याच्याबद्दल असलेली मनातली चिंता, या सगळ्यामुळे तरुण वर्ग असो किंवा त्याच्यानंतरचा प्रौढ वर्ग असतो, यांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत, त्याच्यातून आजार बळावत आहेत. म्हणून भारताच्या आरोग्य विभागाने, विशेषतः आयुष मंत्रालयाने मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य ही एक विशेष शाखा निर्माण केलेली आहे. कारण आज अशा प्रकारचं चिंतेचं आणि भयाचं वातावरण खूप वाढलेलं आहे. अर्जुनाच्या शरीराची स्थिती तशीच निर्माण झाली, त्याच्या मनाची स्थिती तशीच निर्माण झाली. आणि काय झालं, त्याच्यामुळे त्याचं मन अतिशय कोमल हृदयासारखं झालं. भुंग्याची उपमा गेल्यावर दिली होती की भुंगा कठीण लाकूड पोखरतो, पण कोमल अशा कमळाच्या पाकळ्यांमध्ये जर तो अडकून पडला तर त्याला तो छिद्र पाडू शकत नाही, कारण तो त्याच्यात भावनेने गुंतलेला असतो. तर हे सगळं अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलं. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये स्वतःच्याच नातेवाईकांच्या बद्दलच्या काही चिंता निर्माण होतात, त्यावेळेला त्याची सारासार बुद्धी ही नष्ट होते. एक उदाहरण देतो. एखादा अतिशय प्रसिद्ध डॉक्टर असतो, दिवसातून 10 ऑपरेशनसुद्धा सहजतेने करतो, आहेत असे अनेक डॉक्टर. पण ज्यावेळेला त्याच्या घरातल्या पत्नी किंवा मुलाचं किंवा मुलीचं ऑपरेशन करायची वेळ येते, त्यावेळेला त्याचा हात स्थिर राहत नाही, असं अनेक ठिकाणी अनुभवाला आलं आहे. त्यामुळे घरचं ज्यावेळेला ऑपरेशन असेल त्यावेळेला डॉक्टर म्हणतो, मी कितीही प्रसिद्ध शल्यविशारद असू द्या, मी ऑपरेशन करणार नाही, दुसऱ्या कोणाला तरी बोलवा. का? कोमल भावना त्या ठिकाणी त्रासदायक ठरते. मग अर्जुनाच्या मनाची स्थिती तशीच झाली होती. अनेक प्रकारचे ध्वनी निर्माण झाले, आघात निर्माण झाले. हे सगळं जरी निर्माण झालं तरी त्यामुळे अर्जुन कसा झाला, स्वतः डगमगला. त्याला युद्धाची भीती नव्हती, तो शूर होता, परंतु आपल्याच नातेवाईकांबरोबर युद्ध करायचं म्हटल्यानंतर त्याच्या सगळ्या विचारांचा परिणाम त्याच्या शरीराला कंप फुटला. पोटातली आतडी ही तुटल्यासारखी वाटायला लागली, जणू काही थंडी भरते आणि शरीर असं शिरशिरीत होतं, थरथर कापतं, तसं त्याच्या शरीराला कंप सुटला. चेहऱ्यावर फिकटपणा आला, श्वास वाढले, हृदयाची धडधड वाढली. आणि या सगळ्यामुळे त्याच्या शरीरावर सुद्धा कंप निर्माण झाल्यामुळे रोमांच उभे राहिले. हे सगळं लक्षण कशाचं आहे? भयाचं आहे, भ्रमाचं आहे, शोकमग्न अशा अर्जुनाचं आहे. मग एकदा हे भीती मनात साचल्यानंतर युद्धापासून पळ काढणं हे तर त्याचं मन त्याला परवानगी देत नव्हतं. मग त्याने काय केलं? त्याने
प्रश्न निर्माण केला तात्विक आणि म्हणाला की अहो भगवान कृष्ण तुम्ही माझ्याबरोबर आहात, पण हे सगळे नातेवाईक मारल्यानंतर जो युद्धामुळे प्रचंड असा हानिकारक भाग निर्माण होणार आहे त्याचं काय? युद्धामध्ये अनेक वीरांची आहुती पडणार आहे. त्यानंतर त्या वीरांच्या स्त्रिया म्हणजे पत्नी ह्या विधवा होणार आहेत. त्यांना सांभाळायला कोणी शास्ता नसेल. मग अशा वेळेला नाईलाजाने अशा स्त्रिया, लहान बालकं जे त्याच्या हातात जातात, त्याच्या ताब्यात जातात आणि तिथे कुलक्षय होतो. पहिल्यांदा वर्णसंकर होतो. वर्णसंकर झाल्यानंतर त्याच्यातून अनेक वाईट परिणाम समाजात निर्माण होतात आणि त्यातून मग कुलक्षय होतो आणि कुलक्षय झाला की मग त्या घरातले घराण्यातले कुळाचारसुद्धा बिघडतात. म्हणजे एक सलग अशी स्थिती अर्जुनाने वर्णन केली. ती चुकीची नाही आहे. आपण पाहतो अनेक लढायांमध्ये ज्यावेळेला पुरुष मारले जातात त्यावेळेला नाईलाजाने स्त्रिया ह्या जेत्यांच्या ताब्यात जातात आणि त्याच्यातून निर्माण होणारे वर्णसंकर जे आहेत हे समाजात घातक ठरलेले आहेत. अगदी आपल्या आत्ताच्या इतिहासात सुद्धा याची अनेक उदाहरणं आपल्याला आढळतील. तर असं हे सगळं जर असेल तर भगवंता हे मी कसं याला सामोरं जाऊ, मी कसं करू, मला तर हे करणं अभिप्रेत नाही आहे. म्हणून मी काय करीन, मी आता युद्ध करणार नाही. त्याला एक प्रश्नाची उंची निर्माण करून दिली. ती उंची चांगली आहे. त्याने म्हटलं ज्यावेळेला भगवान कृष्ण तू आमच्या बाजूला आहेस त्यावेळेला आमचा विजय होईल ही खात्री आहे, गॅरंटी आहे, नो डाऊट. यत्र योगेश्वरा कृष्णा तर पार्थो धनुर्धरा. ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय असणारच ही खात्री आहे, ही मला खात्री आहे. पण माझ्या नातेवाईकांना मारून जे मला राज्य मिळणार आहे त्याने मी सुखी होईन का? खरं म्हटलं तर हा प्रश्न फार उंचीवरचा आहे. बायबलमध्ये जॉब आणि ईश्वराचा संवाद दिलेला आहे. जॉबने म्हटलेलं आहे की तू परमेश्वराचा दूत आहेस ना, मग मला सांग की हे परमेश्वरा मला अनेक प्रकारची दुःख आहेत, त्रास आहेत, त्याच्यामुळे मला अनेक प्रकारच्या यातना होत आहेत, याच्यातून मी कसं सुटणार आहे? त्याला स्वतःच्या यातनांची चिंता होती. अनेक ठिकाणी अनेक भक्तांनी असंच विचारलं आहे. अर्जुन हा कृष्णाचा सखा होता. जरी त्या क्षणाला त्याचं मन विदीर्ण झालेलं असलं तरीसुद्धा त्याने कृष्णाला विचारलं की मला मिळणारं सुख हे खऱ्या अर्थाने मी ते राज्य आणि सुख भोगू शकणार आहे का, आणि ते भोगणं योग्य आहे का? स्वामीजींनी म्हटलेलं आहे गीता मोठी का झाली? गीतेचं उत्तर कृष्णाने दिले ते खूप उंचीवरचं आहे, पण ते उंचीवरचं उत्तर देण्यासाठी अर्जुनाने विचारलेला प्रश्न जो आहे तो तेवढाच महान होता आणि त्यामुळे ही गीता एका उंचीवर चढलेली. मित्रांनो, हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एका बाजूने अर्जुनाने हे सगळं सांगितल्यानंतर कृष्णाने एवढंच म्हटलं, अरे हे भलते विचार तुझ्या मनात काय येत आहेत? तू शूर आहेस, तू काय युद्ध आत्ता पाहिलेस? अनेक वेळेला या कौरवांशी, या गुरु द्रोणाचार्यांशी तुला लढायची वेळ आली होती. ज्यावेळेला
उत्तराचं युद्ध होतं त्यावेळेला त्याने तीच हे केली होती, गोष्ट केली होती. समोर कर्ण होता, दुर्योधन होता, आप्तसखी होते, द्रोणाचार्य होते, पितामह होते आणि त्यांचा अज्ञातवास संपायला अवघे काही क्षण राहिलेले होते, काही पळ राहिलेली असतील त्या भाषेत. त्यावेळेलासुद्धा त्याने युद्ध केलेलं आहे. आणि एवढंच नाही, त्यावेळेला त्याने रूप बदललेलं होतं, बृहन्नडेचं रूप घेतलेलं होतं. सगळ्या पांडवांनी रूपं बदललेली होती, पण त्या रूपामध्ये जाऊनसुद्धा त्यांनी एकट्याने सगळ्या सैन्याचा पराभव केला होता. असं किती ते वेळा झालं होतं. मग अनेक वेळा होऊनसुद्धा आत्ता त्याच्या मनात ही शंका निर्माण झाली. एक संदर्भ पुन्हा लक्षात घ्या. धृतराष्ट्राने संजयाला युद्धाच्या आदल्या दिवशी जे पाठवलं होतं त्या सगळ्याचा हा निर्माण झालेला परिणाम होता. कुठेतरी मनात ते सलत राहिलेलं होतं. पण मग त्याने काय म्हटलं, मी शस्त्र सोडून उगा राहीन, मी शस्त्र सोडणार आहे आणि काहीही करणार नाही. त्याने पुढे असं म्हटलं की अशा वेळेला समोरच्या शत्रुवत मला शत्रू मानणाऱ्या त्या लोकांनी माझा वध केला तरी चालेल, पण मी त्यांचा वध करू इच्छित नाही. इतक्या टोकाची भूमिका त्याने स्वतः घेतली होती. तर अशा प्रकारची भूमिका जी आहे, अशा प्रकारचं वागणं जे आहे हे कोणालाच मान्य नसतं. कृष्णाला तर मान्य नव्हतंच. किती त्याने म्हटलं कुलक्षय होईल, कुलधर्म लयाला जातील, धर्मनाश होईल वगैरे वगैरे वगैरे, तरीसुद्धा त्याची एक चिंता जी होती ती बरोबर होती बरं का. स्त्रिया ह्या काही वेळेला परिस्थितीवश दुबळ्या होतात, काही वेळेला त्या परावलंबी होतात आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांना अन्यायाला आणि अत्याचाराला सामोरं जावं लागतं. अर्थात पुराणातसुद्धा अनेक वीरस्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. पार्वतीची अनेक रूपं जी आहेत ते वीरशालीच आहेत. अनेक देवतांनी युद्ध केलेली आहेत. अगदी आत्ताच्या आपल्या काळातलं म्हणजे जिजाऊ महासाहेब, त्यांनी कुठेही शत्रूने वेढा घातलेला असतानासुद्धा न डगमगता शिवाजी महाराजांना घडवलेलं आहे. अशा स्त्रिया नंतरच्या काळात खूप निर्माण झाल्या. राणी लक्ष्मीबाई त्याचंच रूप आहे. अरे पण हे सगळ्या स्त्रिया करू शकतात का? नाही करू शकत. त्यामुळे अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली शंका ही काही प्रमाणात रास्त होती. आणि एक मानसशास्त्राचं महत्त्वाचा संकेत लक्षात घ्या. युद्ध होतं ते केवळ शरीराने होत नाही. मन खंबीर असेल तब मनगट खंबीर होतं. केवळ शरीर हे युद्ध लढत नसतं, त्याच्यामागे खंबीर मन असावं लागतं. ही खंबीरता आपल्या सगळ्या स्तरावरच्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना आवश्यक आहे. परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मनाची खंबीरता हवी. किशोरांची गीता या ग्रंथात स्वामीजींनी बालगोपाळांना त्यासाठी तयार केलेलं आहे. जीवनगीतेमध्ये मन खंबीर करण्यासाठी तरुणांशी स्वामीजींनी संवाद साधलेला आहे. विज्ञान परिभाषेत गीता आणि गीतासाम्य विज्ञान या माध्यमातून सगळ्या प्रौढ लोकांशी संवाद साधला आहे. एकच उद्देश, मन खंबीर करायचं. कारण युद्ध हे फक्त युद्धभूमीवर लढलं जात नसून आपल्या जीवनात युद्ध नेहमीच निर्माण होत असतं, त्याला आपल्याला सामोरं जायचं असतं. मग अशा सगळ्या काळामध्ये युद्ध कृष्ण भगवंताला तरी पाहिजे होतं का? त्याचं उत्तर काय तर होय. आणि त्यांच्या जीवनाचा उद्देश कुरुक्षेत्रावरच्या युद्धापुरता त्यांनी असा ठरवला होता, जे कमी दोषाचे पांडव आहेत, दोषयुक्त आहेत,
ते अधिक दोषयुक्त कौरवांच्या नाशाला त्यांनी तयार व्हावं. पांडवांमध्ये सुद्धा दोष होते, पण कौरवांच्या तुलनेत कमी होते. म्हणून कमी दोष असलेल्या लोकांकडनं अधिक दोष असलेल्या लोकांचा नाश घडवून आणायचा, हे त्यावेळेचं त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आणि म्हणून या श्लोकामध्ये अर्जुनाने 45व्या श्लोकात म्हटलं की मी यांना मारू इच्छित नाही. या ठिकाणी अर्जुनाचं अज्ञान उघडं पडलं, जे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. अर्जुन समजत होता मी यांना मारणार आहे आणि माझ्या हातून समोरचे मरणार आहेत. दोन्ही चुकाच होत्या. म्हणून पुढच्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे, अरे आत्मा अमर असतो ना, त्याला कोणी मारू शकत, जाळू शकत, चिरू शकत, तू कोण मारणार आहेस. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, तू जे समजतोस की यांना तू मारणार आहेस. 10व्या अध्यायानंतर त्याने सांगायला सुरुवात केली की या सगळ्यांना मीच आधी मारलेलं आहे. मग त्यानंतर विश्वरूप दर्शन दिलं आणि त्या विश्वरूप दर्शनात त्या अर्जुनाला लक्षात आलं की भगवंतांनी वर्णन केल्याप्रमाणे हे सगळे योद्धे त्या कालमुखामध्ये मृत्यू पाहून भर वेगाने प्रवेश करीत होते. म्हणजे त्या सगळ्यांना एका तऱ्हेने कृष्णाच्या विशाल आणि विकराल रूपाने आधीच मारलेलं होतं. अर्जुन हा फक्त निमित्त मात्र होणार होता. अर्थात मध्ये 10 अध्याय जावे लागले, पण दुसऱ्या अध्यायामध्येच या सगळ्याबद्दल भगवान कृष्णांनी त्यांना योग्य तऱ्हेने समजावून सांगितलेलं आहे. मित्रांनो, इथे पहिल्या अध्यायाचा सारांश आपण पूर्ण करतो आहोत. आपण गीता वर्ग सुरू केल्यानंतर जानेवारीमध्ये प्रास्ताविक पाठ घेतला होता आणि गीतेचा पहिल्या अध्यायाचा पूर्वार्ध हा 26 फेब्रुवारीला घेतला होता. आणि त्याचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि म्हणून गीता अध्यायाचा पहिल्या अध्यायाचा पूर्वार्ध आणि त्याला जोडून महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाचं ध्यान हे आपण त्यावेळेला घेतलेलं होतं. मित्रांनो, आज एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगणार होतो आणि सांगतो आहे, हे लक्षात घ्या. काय आहे? आज योगायोग असा आहे की आज 22 मार्च आहे. 22 मार्च हा दिवस मनशक्तीच्या साधकांच्या दृष्टीने का महत्त्वाचा आहे सांगा बरं. काय झालं आहे त्या दिवशी? काय झालं आहे? 22 मार्च 1957 या दिवशी स्वामीजींना आत्मसाक्षात्कार झाला आहे. आज तोच दिवस आपण निवडलेला आहे आणि त्यामुळे आपण आज त्याच अनुषंगाने उत्तरार्धामध्ये आपण महाशून्यबिंदूचं ध्यान करणार आहोत. जसं मागच्या वेळेला आपण शिवाचं ध्यान केलं होतं, तसं यावेळेला महाशून्यबिंदूचं ध्यान करणार आहोत. पण आत्ताचं पहिल्या अध्यायाचं सार समजावून घेताना लक्षात घ्या. सध्याच्या युगामध्ये क्वांटम युग म्हणतात. पुंजशास्त्र क्वांटम मेकॅनिक्सचं युग आहे म्हणतात. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे काय आहे? अतिसूक्ष्म कणांचं शास्त्र, अतिसूक्ष्म कणांचं विज्ञान. त्या अतिसूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म काय आहे? मन. कृष्णाने अर्जुनाचं मन जाणलं होतं. जणू काही
अर्जुनाच्या मनामध्ये त्याने प्रवेश केला. अर्जुनाच्या मनात काय संभ्रम निर्माण झालेले आहेत हे समजून घेतलं आणि त्याने एका उत्तम अशा सायकियाट्रिस्टची भूमिका पार पाडली. मानसोपचार तज्ज्ञ आत्ताच्या काळात ज्यांना ज्यांना काही असे मानसिक विकार होतात त्यांच्यासाठी सायकियाट्रिस्ट मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करतात. पण त्यासाठी काही वेळेला समोरच्या जो रुग्ण असतो त्याच्या मनातल्या भावना आणि भाव ते समजून घेतात. कृष्णाने तेच केलं. अर्जुनाच्या मनातले भाव त्या भावना त्याने समजून घेतल्या आणि नंतर त्याने मनाशी ठरवलं की हा आता संभ्रमित झाला आहे खरा, पण याला त्याच्याच भाषेत नुसतं उत्तर देऊन चालणार नाही, कारण तो गोंधळलेला आहे. त्या गोंधळलेल्या प्रश्नांना गोंधळलेली उत्तरे देऊन चालणार नाही. मग काय करूयात? त्याला युद्धाला तर तयार करूयातच, पण हे एक निमित्त आहे. मानव जातीला आपल्याला शहाणं करायचं आहे आणि त्यासाठी आपण त्याला योग्य असं उत्तर देता देता मानव जातीला कायमचं उपयोगी पडेल असं तत्त्वज्ञान सांगायचं आहे. म्हणून हा पहिला अध्याय संपवताना आपण लक्षात घ्यायचं आहे. नंतर आपण ध्यानाच्याकडे वळणार आहोत, पण गीतेपुरता हा भाग संपूर्ण संपवताना लक्षात घ्यायचं आहे की मनामध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या संभ्रमांना गीतेमध्ये योग्य उत्तरं आहेत. त्या त्या वयोगटातील सगळ्यांना उपयोगी पडणारे असे उत्तरं आहेत. एवढंच नाही, शहरी माणूस असो, ग्रामीण माणूस असो, महिला असोत, कामगार असोत, शेतकरी असोत किंवा मोठमोठे कंपनीचे डायरेक्टर असोत, प्रत्येकाला उपयोगी पडतील अशा प्रकारची उत्तरं याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि त्या उत्तरांकडे आपण वळणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे की कृष्णाने अर्जुनाचं रथाचं सारथ्य केलं होतं. बरोबर आहे ना? काय केलं होतं? अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतं. आपण एक करूयात ना, आपण कृष्णाला आपल्या मनाचं सारथ्य करू देऊयात. आपल्या जीवनाचं सारथी जर कृष्णाला केलं, त्याचं तत्त्वज्ञान जर आपण मनामन स्वीकारलं तर आपल्याला काय अडचण येणार आहे? काहीही अडचण येणार नाही. आणि म्हणून माझ्याबरोबर कृष्ण जप सुरू करा. माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. 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 ओम हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम.
हरिओम. आजच्या विवेचनाचा उत्तरार्ध सुरू करूयात. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बरं का. 22 मार्च हा दिवस आहे. 22 मार्च 2025. पण 22 मार्चचं एक वैशिष्ट्य सांगतो. 22 मार्च 1957ला स्वामीजींना आत्मसाक्षात्कार झाला होता. योगायोगाने निर्णय केंद्रांमध्ये जाऊन गीता वर्गावर बोलण्याचा माझा जो विचार आहे, संकल्प आहे, त्यानुसार 22 मार्चला मी गिरगाव केंद्रामध्ये म्हणजे जिथे स्वामीजींना आत्मसाक्षात्कार झाला तिथेच गीता वर्ग घेण्याचा संकल्प पूर्ण केलेला आहे. आपल्याला अनेक साधकांकडनं त्याची माहिती अवश्य मिळेल. आज आपण 22 मार्च 57चा विचार करतो आहोत. काय आहे? स्वामीजींनी गीता सम्य विज्ञान या प्रथम खंडामध्ये वितरता क्षण हा जो एक शेवटच्या भागाला सुमारे 100 पानाचा भाग जोडला आहे. त्याच्यात 1971 साली स्वामीजी जो समाधी प्रयोग करणार होते पहिला, त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये स्वामीजींनी एका ठिकाणी 22 मार्च 57चा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की माझ्या जीवनात हा क्षण एकाएकी आला नाही. आधीपासून माझ्या जीवनामध्ये जे चढउतार निर्माण होत होते व्यावहारिक जगातले, त्याच्याबद्दलचं चिंतन चालू होतं. अनेक प्रकारच्या क्षमता आणि बुद्धी सामर्थ्य असूनसुद्धा काही वेळेला अपयशाला का सामोरं जावं लागतं आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करूनसुद्धा काही वेळेला माघार का घ्यावी लागते, याच्याबद्दलचं चिंतन चालू होतं. आणि त्या चिंतनातूनच उमललेला हा आत्मसाक्षात्काराचा क्षण आहे. त्याबद्दलचे शब्द स्वामीजींच्याच लेखणीतून जे उतरलेले आहेत ते आपण ऐकूयात. स्वामीजींनी म्हटलेलं आहे, दुपारची वेळ होती. अभूतपूर्व अंतसंवाद मनाच्या प्रयोगभूमीवर उच्चारला गेला. नियतीची ती एक खूण म्हणा, सूक्ष्म मनाची प्रकट अवस्था म्हणा, काहीही म्हणा, पण त्याच वेळेला विज्ञानाच्या मार्गाने, बुद्धिनिष्ठेच्या कासेने पुढले काम करण्याचा संदेश त्या क्षणांनी उच्चारला. तो मी मानला. डोळे उघडले ते सर्वार्थाने. शेवटचं वाक्य लक्षात घ्या. स्वामीजी त्यावेळेला गिरगावच्या जागेमध्ये बसले होते. डोळे मिटून रेडिओ ऐकत होते. पण रेडिओकडे लक्षच नव्हतं, डोळे मिटलेले होते. आणि त्या क्षणात त्यांच्या मनाच्या अंतःकरणामध्ये अंतःसंवाद जो उच्चारला गेला तो आत्ता आपण ऐकला. आणि म्हणून स्वामीजींनी म्हटलेलं आहे, डोळे उघडले ते सर्वार्थाने. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट बदललं. 7 वर्ष व्यवहाराच्या पद्धतीने पूर्ण केले. आणि मग 21 फेब्रुवारी 1963ला समाजासाठी त्याग या अर्थाने त्यांनी संन्यास घेतला. साधक बंधू भगिनींनो, या निमित्ताने थोडंसं स्वामीजींचंच गुणवैशिष्ट्य आपण समजून घेऊयात. आपले चाकणचे साधक हे तसे वारकरी पंथातले, आपले संदान गुरुजी असोत, फापाळे सर असोत, हे नेहमी म्हणायचे, तुमची शहरातली तुम्ही माणसं ही बुद्धिवादी आणि विज्ञानवादी, आम्ही आपले भक्तिवादी. मग आम्हाला काय वाटतं? त्यांच्या शब्दात ते म्हणायचे,
आमच्या सगळ्यांची भावना एक आहे आणि ती आहे की 13व्या शतकामध्ये इंद्रायणीच्या काठावर आळंदीला ज्ञानेश्वर माऊली त्यांनी अवतार घेतला. त्यानंतर काहीशे वर्षांनी देहूला पुन्हा इंद्रायणीच्याच काठी देहूला तुकाराम महाराज अवतरले. संतच होते दोन्ही, महान संत, नुसते संत नाही. आणि ते म्हणाले की नंतर आत्ता 19व्या शतकामध्ये इंद्रायणीच्या उगमाच्या ठिकाणी अजून एक संत निर्माण झाले आणि ते म्हणायचे आम्ही संत विज्ञानेश्वर, हे स्वामीजी विज्ञानानंद म्हणतात, पण ते म्हणायचे आमच्या दृष्टीने संत विज्ञानेश्वर, संत विज्ञानानंद हे लोणावळ्याला निर्माण झाले अशी आमची दृढ भावना आहे. तर मला वाटायचं की ठीक आहे, ग्रामीण परिसरातले लोक बोलत आहेत, ऐकूयात. पण मग मला ह्याचा एक रेफरन्स, एक संदर्भ स्वामीजींच्याच पुस्तकात मिळाला. माहिती आहे, ऐकलं आहे का तुम्ही कधी? तो आठवतोय का? नाही, दाखवतो. अमृत सुख मंत्र ह्या मंत्रपुस्तकामध्ये स्वामीजींनी ठिकठिकाणच्या केंद्रांना भेट द्यायला सुरुवात केली होती, चाकणसारख्या ग्रामीण परिसरात. आणि त्या ठिकाणी मला हा संदर्भ वाचायला मिळाला. आश्चर्य वाटेल तुम्हाला, वाचत राहा, तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामध्ये विषय असा होता की स्वामीजी त्यावेळेला मनशक्ती केंद्र म्हणजे काय आहे त्याची माहिती देत होते, आध्यात्मिक कुटुंब म्हणजे काय त्याची माहिती देत होते. आणि त्यावेळेला एक जण म्हणाले की होय, आम्ही आश्रमाला असं असं हे करू, कोणी म्हणालं धान्य पाठवू, कोणी म्हणालं श्रमानंद करू, कोणी म्हणालं धनानंद घेऊ. तर त्यावेळेला स्वामीजी म्हणाले की पाटील बाबा, तुम्ही आश्रम म्हणता आहात, पण या कामासाठी काम करणाऱ्या तुम्हा मंडळींचाच सरकारात नोंदवलेला स्वतंत्र ट्रस्ट आहे, हे तुम्हाला माहीत आहे ना? पाटील बाबा म्हणाले हो हो, ते माहीत आहे, पण आश्रमाचे नाव प्रेमाने तोंडात येऊन जाते हो. अहो, हा पुण्य करणारा आश्रम आहे. आणि पुढचे शब्द आहे का, आमच्या ज्ञानोबाने इंद्रायणीला पुण्य केले, पुन्हा 300 वर्षांनी आमच्या तुकाराम बाबांनी 10-20 मैलावर देहूला इंद्रायणीच्या पुढल्या टोकाला पुण्य केले. आणि आता त्याहीपेक्षा 10-20 मैल पुढे इंद्रायणीच्या उगमापाशी लोणावळ्याला हा आश्रम खेड्याची आणि शहराची चिंता करतो आहे. आता आम्हाला काळजीच नको. बघा, आहे ना संदर्भ. स्वामीजींनी स्वतःचं नाव लिहिलेलं नाही आहे, कारण स्वामीजींना स्वस्तुती आवडत नव्हती. पण त्या ठिकाणी त्यांनी इंद्रायणीच्या उगमापाशी असलेला आश्रम, आधी ज्ञानेश्वर महाराज, मग तुकाराम महाराज आणि मग आश्रम. आणि संधान सर आणि फापाळ सर म्हणायचे, हो आश्रम कोणी निर्माण केला आहे? स्वामीजींनी, स्वामी विज्ञानानंद. त्यामुळे त्यांचं नाव ते घ्यायचे. आहे की नाही संदर्भ? असे अनेक संदर्भ आपल्याला अभ्यासायचे आहेत. असा एक संदर्भ जाता सांगायचा आहे. अनेक जणांनी गीतेवर फार सुंदर भाष्य केलेत. त्यातलं एक भाष्य आहे राम शेवाळकरांचं. राम शेवाळकर अतिशय विद्वान, अस्खलित वाणी, ओघवती वाणी, विद्वत्तापूर्ण भाषण. एकही संदर्भ न पाहता ते बोलायचे. मला संदर्भ पाहावे लागतात, मी त्यांच्या एवढा विद्वान नाही आहे, पण ते एकही संदर्भ न पाहता सगळं सांगायचे. त्यांनी एक संदर्भ दिला आहे बरं का, तो मला मजेशीर वाटला म्हणून सांगतो. त्यांनी म्हटलं आहे गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये एक संदर्भ आलेला आहे. आणि तो संदर्भ असा आहे की त्याचे शब्दच ऐकून दाखवतो, म्हणजे तुम्हाला मजा येईल. गीतेच्या 18व्या अध्यायातले
1857 पासूनच्या काही ओव्या आहेत ज्ञानेश्वरीतल्या. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय. 1457 पासूनच्या पुढच्या ओव्या आहेत. काय त्यात म्हटलेलं आहे, वेदू संपन्न होय ठाई, परिकृपणू ऐसा आणू नाही, जे कानी लागला तीही वर्णांचाची, येरा भव व्यथा ठेलिया, स्त्री शूद्र दिका प्राणिया, अनवसरू मांडूनिया राहिला आहे. तरी मज पाहता ते मागील उणे, फेडावया गीतापणे, वेदू वेठला भलतेने सेव्य होवाया, नवे अर्थे रिगोनी मनी, श्रवणे लागोनी कानी, जपमिशे वदनी वसोनिया, गीतेचा पाठू जो जाणे, तयाची सांगातीपणे, गीता लिहोनी वाहणे पुस्तकमिशे. म्हणजे त्याचं हे असं आहे भाषांतर, भगवद्गीतारूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असं समजा. वेद मूळचाच संपन्न आहे म्हणजे श्रीमंत आहे, परंतु त्याच्यासारखा दुसरा कृपण कोणी नाही म्हणजे कंजूस. म्हणजे त्यांचं म्हणणं वेद आणि उपनिषद खूप श्रीमंत आहेत पण ते कंजूस आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का, कारण ते म्हणतात की हा वेद आणि उपनिषदांचा भाग फक्त 3 वर्णांच्याच कानी लागला आहे. म्हणजे त्या 3 वर्णांनी तो वाचावा ऐकावा असं मानलं जायचं त्यावेळेला. म्हणजे वेद हा 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. पण मग संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्रियांना, सामान्य प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्याचा अधिकार नाही आहे का? तो अधिकार आहे. असं ठरवून वेद म्हणाले की आता विचार करूयात. आणि मला असं वाटतं की वेदांना असं जाणवलं की आपला मागे राहिलेला कमीपणा, म्हणजे फक्त 3 लोकांनाच अधिकार आहे, हा कमीपणा आहे, कंजूसपणा आहे, तो कमी करावा आणि वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य होण्याकरता वेद गीता रूपाने प्रकट झाला आहे. अशा रीतीने वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून, श्रवणाने कानाला लागून, जपाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून सगळ्यांना उपलब्ध झालेला आहे. किती सुंदर संदर्भ आहे नाही का? असे अनेक संदर्भ आपण पाहूयात. पण आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्यासाठी स्वामीजींचं स्मरण आपण करतो आहोत. आपण प्रकाशशक्तीला वंदन करूयात, आपण महाशून्य बिंदूला वर्णन करूयात, पूज्य स्वामींच्या चेतन प्रेरणा शक्तीला वंदन करूयात, कारण आपण थोड्या वेळ ध्यान करणार आहोत. आणि स्वामीजींच्या प्रतीकावर ध्यान करायचं आहे. कसं काय करणार बुवा? ना स्वामीजींचा फोटो आहे ना पुतळा आहे आणि आपल्यापैकी अनेकांनी स्वामीजींना पाहिलेलं सुद्धा नाही आहे की ज्यामुळे त्यांचा चेहरा, त्यांचं रूप डोळ्यासमोर येईल. मग करायचं काय? याची उणीव आपल्याला भासू नये म्हणून स्वामीजींनी आधीच त्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी आपलं सगळं शक्ती सामर्थ्य महाशून्य बिंदूमध्ये एकवटलं आहे आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला स्वामीजींचं स्मरण होईल त्या वेळेला महाशून्य बिंदूचं स्मरण करावं. त्यांच्या आठवणीने आलेखाचा बिंदू मोठा करावा आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला चिंता निर्माण होतील, प्रश्न निर्माण होतील, आपल्याला काही मनाला सामर्थ्य हवं असेल त्यावेळेला महाशून्य बिंदूचं स्मरण करावं. ज्यावेळेला लोणाला याल त्यावेळेला महाशून्य बिंदूसमोर बसून प्रार्थना करावी. सकाळ संध्याकाळ तिथे होणाऱ्या प्रार्थना सभागृहातल्या प्रार्थना सभागृहात घ्यावर प्रार्थना कराव्यात. पण लक्षात ठेवा,
तुम्ही कितीही लांब असलात तरीसुद्धा किती दूर आहात याची चिंता करू नका. दुरांत प्रयोगाने महाशून्यबिंदूचं सामर्थ्य तुम्हाला नक्की मिळेल, जे आजही आपल्याला मिळणार आहे. मग आपल्याला हे महाशून्यबिंदूचं सामर्थ्य तर हवं आहे, पण मग त्यासाठी कुठेतरी महाशून्यबिंदूचं मोठेपण स्वामीजींनी लिहिलेलं आपण वाचलेलं आहे, एक लेखच लिहिलेला आहे स्वामीजींनी. पण असंच मी अभ्यास करत, मला एक सवय आहे, असं एखादा प्रश्न निर्माण झाला की संत संगती, मनाचे श्लोक, धर्मसंगती, जीवनगीता अशीच पुस्तकं चाळायची. त्याबरोबर तुकाराम महाराजांची गाथा आहे, एकनाथांचं भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, नामदेवाची गाथा, असे अनेक संत साहित्य आहे ते, किंवा निर्णय लोकांचं साहित्य वाचावं. त्यात संदर्भ मिळतात. तुम्ही म्हणाल की असे संदर्भ आहेत का हो की ज्याच्यामध्ये शून्याचं आणि महाशून्याचं वर्णन आहे? होय, संत संगती खंड 1 याच्यामध्ये एक श्लोक आहे. बहिणाबाईचा म्हणजे नामयाची बहिणाबाई चौधरी नव्हे, त्यांनी श्लोक लिहिलेला म्हणजे अभंग आहे. शून्य साकाराले साध्यात दिसे, आकार नासे तेथे शून्याकार दिसे. शून्य ते सार, शून्य ते सार, शून्य चराचर सामावले. नामयाची बहीण शून्य सामावली, विठ्ठली राहिली चित्तशुद्धी. असाच ज्ञानदेवांचा एक अभंग आहे. त्यांनी म्हटलं आहे, शून्याचे भुवनी स्वरूप अविनाश, प्रणवी पुरुष दिसत असे. निळा रंग देखे सर्वांचे देखणी, चैतन्य भुवनी समरसा. ज्ञानदेवा ध्यास सच्चिदानंदांचे, सर्व ब्रह्मासाचे येथे येणे. स्वामीजी म्हणतात, शून्याची देणगी भारताने गणितातच नव्हे तर अध्यात्मातही दिलेली आहे. शून्याचा उद्भव शब्दपंक्तीने होतो आहे. शून्याचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे आणि अंतिम सूक्ष्मरूप ब्रह्मस्वरूप ओंकार यांची एकता आहे. त्यामुळे सामान्य माणसाला तो रंग निळा वाटला तरी तो सगळ्या भुवनीच्या चैतन्याला व्यापून राहिलेला आहे. म्हणजे बघा, स्वामीजी शून्याचं आणि रंगाचं सामर्थ्य वर्णन करतात. अरे पण एका अभंगात तर पूर्ण रंग सामर्थ्यच दिलेलं आहे. संत संगती खंड 1 मध्ये 468 वर एक श्लोक आहे, शून्याचा अपूर्व महाशोध. स्वामीजींनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. लक्षात घ्या हे संदर्भ. ज्ञानदेवांचा अभंग आहे, शून्य शोधिले नाही जेणे, काय विवरण केले तेणे. अज्ञानपण फुगणे, गाढव जिणे पशूंचे. आता पुढचं फार सुंदर वर्णन आहे. वर्णाकृती शून्याचार, हा नाही ज्या विचार. न घडे साक्षात्कार, जाण सर्वाथा तया नरा. आधी शून्याची शोधणी केली. पुढचा शब्द आहे का, आधी शून्याची शोधणी केली, मग सद्वस्तू प्राप्ती झाली. अमृत वेळाची बोली बोलता नसे. आधी शून्य ते शुभ्रवर्ण, मध्ये श्वेत रचिले जाण. अर्धशून्य ते ताम्रवर्ण, प्रत्यक्ष जाण दिसत असे. पुढचा आहे का, महाशून्याचा वर्णनिळा. काय म्हटलं आहे, महाशून्याचा वर्णनिळा, अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा. ग्रासूनी ठेला भूगोळा, योगी डोळा पाहती. ऐसे शून्याचे नाही ज्ञान, तववरी अवघेचा अज्ञान. किती सुंदर वर्णन आहे. स्वामीजी म्हणतात, शून्य आणि ओंकाराचा संबंध
ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेलं आहे. शून्य आणि ओंकाराच्या विविध भागाचं वर्णन करताना सुरुवात पांढऱ्यापासून, म्हणजे ओमची डावी बाजू शुभ्र, सदृश्य दिसणारा पिवळा रंग, त्यानंतर पिवळ्याच्या नंतर ओमच्या उजव्या हाताची खालची बाजू लाल, वरची बाजू लखलखीत निळी, असं महाराजांचं वर्णन आहे. अनुक्रमे मीडियम, लॉंग आणि शॉर्ट असे वेलिंगचे रंग आहे. आणि हेच रंग महाशून्यबिंदूमध्ये स्वामीजींनी दिलेले आठवत आहेत का सगळ्यांना? माशा या महाशून्यबिंदूचं आपण स्मरण करायचं आहे. समोर तेजस्वी अशा प्रार्थना सभागृहातलं महाशून्यबिंदूचं प्रतीकरूप दिसेल, त्याच्यावर मन एकाग्र करायचं आहे. आपण आत्ता कुरुक्षेत्रावर गायलेल्या गीतेचं अध्ययन करतो आहोत. स्वामीजी म्हणतात, गीता हे स्वप्न नाही आहे, गीता हे सत्य आहे. गीता वाचण्याने आणि गीता जगण्याने आपला स्वार्थ साधला जाणार आहे. कारण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे यश, संपत्ती, पुण्य सगळं काही मिळणार आहे. म्हणून हा गीता प्रकल्प मानसशास्त्राची सांगड घालून आपण सर्वत्र नेतो आहोत. आपल्याला सर्व कल्याण करून घ्यायचं आहे. आपल्यातली विशाल शक्ती विकसित करायची आहे आणि त्यासाठी ती शक्ती, त्याचं एकत्व, अनेकत्व ओममध्ये आणि महाशून्यबिंदूमध्ये आहे. चला शांत बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा आणि समोर महाशून्यबिंदूचं प्रतीक साकारलं जात आहे. शून्यापासून महाशून्यबिंदूपर्यंतचा प्रवास माऊलींच्या शब्दातून आपण ऐकला. अनेक संतांनी तो वेळोवेळी केलेला आहे. तोच स्वामीजींनी विज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. चला शांत व्हा, महाशून्यबिंदूचं स्मरण आठवा. पिवळ्या पार्श्वभूमीवर लाल, हिरवं, निळं वर्तुळ आहे. त्याच्याकडे एका मागोमाग पहा. जणू काही ओमची उजवी उभी 3ची बाजू, आडवी मोठी बाजू, वरची चंद्रकोर आणि सगळ्याचं बिंदुरूप म्हणजे कृष्णवर्णातलं महाशून्यबिंदू ते डोळ्यासमोर ठेवा. शांत शांत शांत. स्वामीजींना 22 मार्च 1957ला आत्मसाक्षात्कार झाला. त्याचं स्मरण मनोमन करूयात आणि स्वामीजींचं शक्ती प्रतीक जे ओंकाराशी जुळलेलं आहे, जे महाशून्यबिंदूशी जुळलेलं आहे, त्याच्यावर एकाग्र होऊयात आणि आपलं आयुष्यसुद्धा भव्य करूयात. ओम ओम ओम. हरि ओम हरि ओम हरि ओम. महाशून्यबिंदू, प्रकाश शक्ती, पूज्य स्वामींची चेतन प्रेरणा शक्ती. पुन्हा एकदा सांगतो, प्रकाश शक्ती,
महाशून्यबिंदूची तेजशक्ती, पूज्य स्वामीजींची पुण्यदायक चेतन प्रेरणा शक्ती मनामध्ये साठवत साठवत शांत होत होत आजचा ध्यान आणि वर्ग पूर्ण करूयात. हरिओम. मित्रांनो, या निमित्ताने सांगायचं आहे की अनेक केंद्रांमध्ये गीता ज्ञानेश्वरी साम्य विज्ञान वर्ग सुरू झालेले आहेत. अनेक केंद्रांनी त्यांच्या केंद्रात दर महिन्याला जमणाऱ्या साधकांच्या याद्या पाठवायला सुरुवात केलेली आहे. त्यांचा वार, वेळ आणि याद्या भरभरून माझ्याकडे यायला लागल्या आहेत. अनेक केंद्रांनी नाडीगतीच्या नोंदी पाठवायला सुरुवात केलेल्या आहेत. तर हे सगळं आपण संग्रही ठेवणार आहोत. मगाशी सांगितलं तसं प्रत्येकाला क्रमांक मिळणार आहे, परंतु त्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रत्येक केंद्राने कोणत्या वारी वेळी साधक जमणार आहेत त्या साधकांची नावांची यादी लोण्याला पाठवावी. ती आपण महाशून्यबिंदूसमोर शक्ती जुळवणुकीसाठी ठेवणार आहोत. काही साधकांनी विचारलं आहे की आम्ही केंद्राशिवाय अन्यत्र ज्यावेळेला वर्ग सुरू करू त्यावेळेला निर्णय साधकांची इच्छा आहे की आमच्याकडे सुद्धा हा वर्ग व्हावा, तर आम्ही जागा बदलली तर चालेल का? तर होय, शक्य झालं तर जागा वेळ एक असावी, पण व्यापक अर्थासाठी जागा बदलायला हरकत नाही, वेळेची जुळवणूक करायला हरकत नाही. शक्य झालं तर वेळ आणि जागा आधी महाशून्यबिंदूसाठी पाठवावी, म्हणजे शक्ती जुळवणूक होईल. पण आता गीता वर्ग वाढवायचे आहेत. अनेक साधकांनी 5 पासून 7 पासून 100पर्यंत गीता वर्ग सुरू करायचा संकल्प केलेला आहे. शेकडो साधकांनी गीता साम्य विज्ञान खंड घेतले आहेत. हळूहळू आपण साम्य विज्ञानचे उपखंडही प्रिंट करणार आहोत आणि सगळ्या साधकांना उपलब्ध करणार आहोत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हरिओम.